नववर्षाचं स्वागत करण्यासाठी आज पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली। नववर्षाच्या स्वागतासाठी मंदिरामध्ये फुलांच्या फळांची आकर्षक सजावट करण्यात आली। आळंदीचे भाविक प्रदीप ठाकूर यांनी ही सजावट केली आहे। नववर्ष सुखाचं जावो हे एकच मागणं भाविकांनी विठ्ठलाला घातलं। याचबाबत विठ्ठल मंदिरातून आढावा घेतलेला आहे। आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी पाहूया। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर। नवीन वर्षाच्या सुरुवातीला वर्षभर सुखाचं मागणं व्हावं यासाठी आज विठ्ठलाच्या पायापाशी भाविकांनी गर्दी केलेली पाहायला मिळते। आज 1 जानेवारी 2024 या निमित्तानं विठ्ठल मंदिरामध्ये वर्षाच्या सुरुवातीला भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे आणि विठ्ठलाकडे वर्षभराच्या सुखाच्या समृद्धीचं इतकंच काय ते मागणं हे भाविक भक्त मागताना दिसत आहेत। सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असू शकते। वारकऱ्यांनी आणि विठ्ठल भक्तांनी विठ्ठलाच्या पायाशी सुखाची व्याख्या केली आणि याच सुखाच्या व्याख्येची जोड आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला पाहायला मिळते। आज नवीन वर्षाच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची आणि फळांची सजावट केलेली पाहायला मिळते। आळंदी येथील भाविक असणारे प्रदीप ठाकूर यांनी ही सजावट केली। आपल्यासोबत स्वतः ठाकूर साहेब आहेत। काय भावना या नक्की सजावटीमागं? आज फुलांची आणि फळांची सजावट नवीन वर्षाच्या सुरुवातीला करतायत। तसं पाहिलं तर हा महानैवेद्य म्हणायला लागेल दरवर्षीप्रमाणे पांडुरंगाला, आणि त्याचा दरवर्षीच आम्ही ही सजावट करतो। त्याचा मान आम्हाला दिला जातो संस्थानाकडनं, त्याबद्दल प्रथमतः संस्थानाचे आभार। आणि हा महानैवेद्य संध्याकाळी वाटण्यात येतो सगळ्यांना। यामध्ये संत्री, मोसंबी, अननस, सफरचंद अशी सर्व प्रकारची फळं वापरली जातात। संकेत कुलकर्णी, जय महाराष्ट्र, पंढरपूर।